भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात माता वार्डात स्वच्छ पिण्याचे पाणी व काही ठिकाणी मुद्दाम पाणीच येत नसल्याने नगरसेविका सौ रोशनी भोंडेकर यांच्या नेतृत्वात इतर पक्षाचेही नगरसेविका व जनतेच्या मोठ्या संख्येने घागर जन आक्रोश मोर्चा नगर परिषदवर धडकला। शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सुटावी यासाठी नगर परिषदेच्या तिजोरीतून सुवर्ण जयंती पाणी पुरवठा योजनेअंतर्गत कोट्याधीश रुपये खर्च करून नवीन पिण्याच्या पाण्याची योजनेअंतर्गत संपूर्ण शहरात नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली। मात्र शहरातील बरेच वार्डातील काही भागात पाणीच येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावं लागत आहे। घागर जन मोर्चावेळी नगर परिषदेला नगराध्यक्ष अनुपस्थित असल्याने नगराध्यक्षच्या खुर्चीवर हार व मटके ठेवून निषेध करण्यात आले। यांच्या वतीने आम्ही इथे आणलेलं आहे। आमच्या मागण्या एवढंच आहे की आम्हाला नियमित रूपात पिण्यायोग्य स्वच्छ पाणी आमच्या घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे। स्वर्ण जयंती पाणी पुरवठा योजना टोटल 48 कोटीची होती, हे कोणाच्या खर्चात केली हे आम्हाला इथे माहिती करायचं आहे। त्या फाईल दाखवा। गेल्या 5 महिन्यापासून प्रत्येक मासिक सभेमध्ये मी नगरसेविका सौ रोशनी विवेक विक्की भोंडेकर आपल्या पाण्याची समस्या मांडीत आहे। मला प्रशासनाने इथल्या अधिकाऱ्यांनी व नगराध्यक्ष साहेब मुख्याधिकारी या सगळ्यांनी कुठलाही उत्तर दिलेला नाही। प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी ज्याचं नेतृत्व करते त्या प्रभागामध्ये अत्यंत पाण्याची भीषण सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये या तुमच्या शहरासाठी कोट्यवधी रुपये असे पाण्यासाठी मंजूर झाले। तिथून फंड आला नगर परिषदेमध्ये पोहोचला, पण ग्राउंडवर त्याचे कार्य अद्यापही आपल्याला दिसत नाही। मग पैसा केला कुठं? ठेकेदाराने केला, ठेकेदाराच्या जनतेने होता। जेव्हा नगर परिषद प्रशासनाने दिला तर साध्या पाण्याची व्यवस्था केली, 24 तास पाणी पुरवठा केला होता। आणि आजही आमच्या तुमच्या लोकांना आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।